कसं तुम्ही सगळे बरे आहेत ना. आपण मेथी सीड्स आहेत आणि कढीपत्ता आहे आणि हे पॅराशूट ऑइल आहे. तर हे गरम करणार आहोत तेल घेऊन आणि आपण हेड मसाज करणार आहोत. हे मेथी सीड्स आणि कढीपत्ता हेअर ग्रोथसाठी खूप चांगला आहे. त्यामुळे ऑइल घेऊन त्यामध्ये हे आपल्याला गरम करायचं आहे आणि थोडं वॉर्म झाल्यानंतर आपल्याला ते हेडला मसाज घ्यायचा आहे. ऑइल केसांना लावायचं आहे सगळीकडे. आणि एक स्क्रबर येतं मार्केटमध्ये, त्याच्याने असा एक 5-1 मिनटं हेड मसाज द्यायचा. तुम्हाला एकदम रिलॅक्स फील वाटेल. खूप छान आहे हे. अशा प्रकारे तुम्ही हेड मसाज देऊ शकता. हे आहे आपलं हेअर स्पा. तुम्ही बघू शकता याला स्विच आहे आणि आतमध्ये एक प्लास्टिकची पिशवी आहे. तुम्ही हेअर स्पा क्रीम लावल्यानंतर पण घेऊ शकता आणि याला चेन आहे. याच्या थ्रू आपण ते बाहेर काढून वॉश करू शकतो किंवा पुसून घेऊ शकतो. आतमध्ये वायरिंग आहे, आतमधलं नाही धुवायचं आहे. हे जे प्लास्टिकचं आवरण आहे कवर, ते आपण पुसून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे हेअर स्पा मशीन आपल्याला भेटते. मी मिशोवरनं ऑर्डर केलेली आहे आणि इथे नॉट दिलेली आहे. आपण ते कमी जास्तही करू शकतो आपल्या हेडच्या साईजनुसार. आणि आता ती मी हेडमध्ये लावणार आहे आणि स्विच ऑन करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता 3 पॉईंट दिलेले आहेत. तुम्हाला जेवढी स्टीम हवी आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता आणि खूप रिलॅक्स वाटतं आहे. खरं तर आंबाडा बांधून पण आपण संपूर्ण केसांना स्टीम देऊ शकतो. खूप छान वाटते, रिलॅक्स वाटते. घरच्या घरी आपल्याला हेअर स्पा करता येत आहे आणि हे 10 ते 15 मिनटं आपल्याला ही स्टीम घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण केस वॉश करू शकतो 5-10 मिनटानंतर. स्पा केल्यानंतर तुम्ही बघू शकता फ्रिझी हेअर गॉन आणि सिल्की हेअर झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी स्पा करू शकतो. तुम्ही पण ट्राय करा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हॅव अ नाईस डे.